नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाइन तुम्हाला दाखवणार आहे। याचा संपूर्ण ब्लाउज मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता। तर त्यातला हा बॅक पार्ट आहे बघा। खूप सोपी छान अशी डिझाइन आहे, नक्की ट्राय करा। तर बघा, कोणत्याही साइजसाठी तुम्ही ही डिझाइन करू शकता। इथे आपल्याला पेपरवरती गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर या साइजसाठी मी 2.5 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे आणि 10.5 इंच गळा उंची। बघा, इथे ब्रॉडनेस 3 इंच ठेवलेला आहे खाली। याचा बॉक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा। त्यानंतर बाहेरच्या बाजूकडे पंचकोनी आकार देण्यासाठी खालून मार्क केला आणि ही लाईन अशी वरती जॉइंट केली। बाहेरून आपल्याला 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि केलेल्या मार्किंग प्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी कटिंग करतेय। त्यानंतर बघा, इथे आपल्याला सेंटर लाइन मार्क करण्यासाठी एक पॉइंट पण घ्या आणि हेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे असं डार्क करून घ्या। बघा, पेपरवरती हे मार्किंग दिसत आहे पुसट आणि त्याला फक्त डार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण पेपरवरती हे आपलं असं मार्किंग होतं। त्यानंतर आपल्याला इथे सेंटर लाइन सुद्धा मार्क करायची आहे। आता बघा, या अस्तरला सुद्धा सेंटर लाइन मार्क करायची आहे अशा पद्धतीने, कारण एक्स्ट्रा अस्तर वापर न करता आपण हा गळा बनवतोय। जर तुमचा कपडा पण अशा पद्धतीचा असेल तर तुम्ही या पद्धतीने गळा बनवू शकता। अगदीच ट्रान्सपरंट असेल तर मात्र तुम्हाला एक्स्ट्रा अस्तर इथे वापरावं लागेल। मेन कपडा सरळ आहे, त्यावरती अस्तर आहे आणि अस्तरवरती हा मी पेपर ठेवलेला आहे। पेपर ठेवताना सेंटर लाइन आहे ती मॅच करून ठेवायची आहे अस्तरवरची, म्हणजे गळा अगदी आपला सरळ बनेल। त्यानंतर जे आपण मार्किंग केलेलं आहे पंचकोनी आकाराचं, त्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। बरोबर त्या मार्किंग वरूनच शिलाई करायची आहे, मार्किंगच्या आत किंवा बाहेर शिलाई करायची नाही। बघा, पूर्ण अशी इथे मी शिलाई देऊन घेतेय। आता आपल्याला याला आतून कट करायचं आहे, तर 1/2 इंच कपडा ठेवून कटिंग करायचं आणि ठेवलेल्या कपड्यावरती कट द्यायचे आहेत। कॉर्नरला व्यवस्थित कट द्यायचे, म्हणजे टोक आहेत ते प्रॉपर येतात। आता अस्तर आहे ते आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि याला किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे। खूप सोपी डिझाइन आहे, तुम्ही नवीन असताल ना तरी देखील बनवू शकाल, एवढी सोपी आहे। त्याचबरोबर फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकाल इथे किती छान येते ते। तर बघा, आपल्याला काय करायचं, यावरून दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देतेवेळी आपल्याला व्यवस्थित कपडा अगोदर सेट करून घ्यायचा आहे आणि मगच शिलाई करायची। चुकून कपडा आतमध्ये फोल्ड राहण्याची शक्यता असते, तर खात्री करायची आपण पूर्णपणे कपडा व्यवस्थित केलेला आहे का आणि मगच शिलाई करून घ्यायची आहे। गळ्यावरती शिलाई दिल्यानंतर उलटा करायचा आहे हा भाग आणि सगळीकडे अस्तरला शिलाई करून घ्यायची आणि मग एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो आपल्याला कट करून काढायचा आहे। तर बघा, खालच्या बाजूला याला भरपूर सारे स्टोन होते, म्हणून मी खालची लाइन तशी सोडली आणि साइडला अस्तर आहे ते जॉइंट करून घेतलेलं आहे। एक्स्ट्रा कपडा मी याचा कट करून घेतेय। या ब्लाउजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे 36 साइजचा। खूप सुंदर अशी कटिंग आणि शिलाई मी दाखवलेली आहे, अगदी परफेक्ट। आणि फिनिशिंगमध्ये ब्लाउज कसा शिवायचा, फिटिंगमध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत। मी जाऊन बघणार असाल तर एंड स्क्रीनला मी तो व्हिडिओ लावते, नक्की बघू शकता तुम्ही। आता याला टक्स घ्यायचे आहेत, 1/2 इंच रुंदी घ्यायची आहे टक्ससाठी आणि 4 इंच उंची ठेवायची आहे। बघा, मी काय केलं, साइड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड केला आणि इथे टक्सची शिलाई देऊन घेतलेली आहे। दुसरा पार्ट पण सेम आपल्याला असंच इथपर्यंत फोल्ड करून काय करायचं, इथे टक्स शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीची। आता बघा, आपल्याला हा जो बॅक आहे तसा फोल्ड करायचा आणि इकडे 1/2 इंच मार्किंग करायचं आहे आणि काय करायचं, याला कट करून काढायचं आहे। क्रॉस असं मार्किंग करायचं आणि याला कट करायचे। तर इथे याचं कटिंग झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला याला कंबरपट्टी लावायची आहे। कंबरपट्टी लावण्यासाठी तुम्हाला बघा 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करायची आहे। फोल्ड पट्टी घेतली आहे मी, पण तुम्ही सिंगल पट्टी पण इथे वापरू शकता। आणि सिंगल पट्टी घेतली असेल तर एका बाजूकडून पट्टी फोल्ड करून घ्यावी लागेल आणि मग 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन जॉइंट करायची। आणि अशी डबल घेतली असेल तर डायरेक्ट 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करा। त्यानंतर पट्टी अशी बाहेरच्या बाजूकडे करायची आहे आणि याच्यावरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे।
यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथे बघा मी याच्या किनारीला शिलाई देऊन घेतेय। आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप सोपी डिझाइन आहे, अगदी आपल्याकडे काठ नसतात ब्लाऊज पीसमधले, कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा नसतो, त्यावेळी आपण ही डिझाइन नक्की करू शकतो। आता बघा साईडला लेस लावते मी, तर अर्ध्यापर्यंत लेस डबल राऊंडमध्ये लावायची आहे इथपासून आणि मधला जो गॅप आहे तो इथे मी ठेवलेला आहे 1 इंचाचा, 1 इंच सव्वा 1 इंच असेल अंदाजाने आपण ठेवू शकतो। आणि दुसरं म्हणजे लेस तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या कलरप्रमाणे, साडीच्या कलरप्रमाणे इथे घेऊ शकता, कॉन्ट्रास्टमध्ये घ्या किंवा ते बघा जी छान दिसेल ती। आता याच्यावरती गोल्डन वर्क होतं कॉन्ट्रास्टचं, तर मी गोल्डनच घेतलेली आहे लेस। बऱ्यापैकी किंवा 90% म्हणाल तर गोल्डन कलरच्या जे लेस असतात त्या सगळ्या ब्लाऊजवरती जातात। तर जास्ती करून बघा माझ्याकडे गोल्डन कलरच्या लेसचा भरपूर वापर होतोय। तुम्ही माझ्या डिझाइन बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल। बघा अगदीच आपल्याकडं काहीच ऑप्शन नसतो कलरचा, साडीचा रंग सेम, ब्लाऊजचा रंग सेम, त्यानंतर काठही शिल्लक नाहीत, तर आपण अशा पद्धतीच्या लेसचा वापर करून डिझाइन करू शकतो। आणि या डिझाइनसाठी तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या शिलाईमध्ये एक्स्ट्रा 50 रुपये चार्ज ॲड करू शकता। तर बघा फक्त लेस लावून सुद्धा आपण छान छान गळे बनवू शकतो। भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मी डिझाइनचे, खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेले आहेत, तर नक्की जाऊन बघा। तर बघा खालची जी लेस आहे ती पण डबल राऊंडमध्ये अशी लावून घ्यायची आहे। इकडच्या आर्म होलपासून सुरुवात केली ते दुसऱ्या बाजूकडे आणि एकसारखी लावायची, जेणेकरून गॅप याचा व्यवस्थित असेल। आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला आपल्या ब्लाऊजचे पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांच्यासाठी मी माझा स्क्रीनवरती व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे। माहिती करून घ्यायची असेल किंवा पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर मला व्हॉट्सॲपला मेसेज करा, तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ब्लाऊजचे पॅटर्न भेटतील 28 साईजपासून 42 साईजपर्यंत। तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज, याचं कटिंगचा शिलाईचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, व्हिडिओ देते शेवटी एंड स्क्रीनला, तिथे जाऊन बघा। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। बघा पाठीमागे खूप छान अशी डिझाइन झालेली आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज होता हा। पेपर पॅटर्नसाठी व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, नक्की मेसेज करा, तुम्हाला सगळ्या प्रकारच्या पेपर पॅटर्न भेटतील। चला तर मग पुन्हा भेटूयात आपण छान अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।